विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या पिरियडला आपण राज्यशास्त्राचा दुसरा पाठ जो आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, परराष्ट्र धोरणाचं महत्त्व काय, हे आपण समजावून घेतलं. या तासाला आपल्याला अजून काही मुद्दे याच पाठातले समजावून घ्यायचं आहे. पाठाला सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. आपण राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हे परमोच्च ठेवून परराष्ट्र धोरण ठरवणं, असा मुद्दा आपण समजावून घेतला. आता राष्ट्रीय हितसंबंधाशी परराष्ट्र धोरणाचा कसा संबंध आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. काय दोन महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत. एक म्हणजे संरक्षण, राष्ट्राचं संरक्षण आणि राष्ट्राचा आर्थिक विकास. या दोन मुद्द्याच्या आधारावर परराष्ट्र धोरण हे ठरवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या हितसंबंधाची जोपासना झाली पाहिजे, संरक्षणाच्या आणि आर्थिक विकासाच्या, आणि असेच हितसंबंध हे अन्य राष्ट्रांशी जोडण्याचा प्रयत्न विद्यार्थी मित्रांनो केला पाहिजे. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. राष्ट्रीय हितसंबंध हा उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरण आपल्याला ठरवावं लागतं. तर परराष्ट्र धोरण ही ती प्राप्त करण्याचं साधन आहे. परराष्ट्र धोरण म्हणजे आर्थिक विकास जर करायचा असेल तर अन्य राष्ट्रांचे, ज्यांच्याकडं आर्थिक विकास आहे, ज्यांच्याकडे उद्योगधंदे आहेत, ज्यांच्याकडं आधुनिक तंत्रज्ञान आहे, ते मागून आपल्या राष्ट्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणं, साधन म्हणून परराष्ट्र धोरणाचा उपयोग करणं, असा मुद्दा आपल्याला समजावून घ्यायचा आहे. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होत असतात, त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्ये बदल होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर परिस्थिती आणि काळानुसार मुद्दे बदलत असलेले आपल्या लक्षात येतात. कारण कोणत्याही देशाची आर्थिक धोरण जे आहे, कोणत्याही देशाचं संरक्षणाचं धोरण जे आहे, किंवा देशातले मुद्दे जे आहेत, हे देशातले मुद्दे काळानुसार बदलत असतात, आणि म्हणून काळानुसार परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा बदल करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं तर जसं काळानुसार बदल करावा लागतो, तसं प्रत्येक राष्ट्राशी सुद्धा संबंध वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला ठेवावे लागतात. बघा, त्या बदलाचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रवाही असलेलं आपल्या लक्षात येते. का म्हटलं त्याला प्रवाही? सतत बदलणारं असल्यामुळं हे प्रवाही असलेलं आपल्या लक्षात येते. एक इथं पॅरेग्राफ दिलेला आहे, चला चर्चा करूया. पण हा पॅरेग्राफ हा महत्त्वाचा आहे समजावून घेण्यासाठी, पण हा आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी मात्र नाही आहे. परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशाचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते. उदाहरणार्थ, भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यावर आधारलेले आहे. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते? आपण हा विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशाचं एक धोरण ठरलेलं असतं, परराष्ट्र धोरण. कारण आपल्या देशाचं आधी धोरण ठरवावं लागतं, आणि ते आपल्या देशाचं धोरण साध्य करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी संबंध ठेवावे लागतात. आपलं जगामध्ये जर तुलना केली तर भारताचं परराष्ट्र धोरण हे सगळ्यात चांगलं धोरण असलेलं आपल्या लक्षात येतं आहे. कारण भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये शांततेचा समावेश आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मानवी हक्काचा समावेश आहे, सुरक्षिततेचा समावेश आहे, आणि यावर आधारित केवळ भारताची सुरक्षा असं नाही,
जगातल्या सर्वांची सुरक्षा, म्हणून मी मागच्या पिरियडला असं म्हटलं, वसुधैव कुटुंबकम, या पृथ्वी तलावर असणारे एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे, तिथं शांतता नांदली पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक विकास झाला पाहिजे, असा भारताचा दृष्टिकोन, विशाल दृष्टिकोन असलेला आपल्या लक्षात येतोय. सर्वेपि सुखिना संतु, सर्वांच्या सुखाचं चिंतन करणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राचं एक धोरण असतं आणि त्याच्यावर आधारित परराष्ट्र धोरण हे ठरवलेलं आपल्या लक्षात येतं. बघा, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे काही घटक आपल्याला पाहायचे आहेत. घटक आपण समजावून घेऊया. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राष्ट्राशी परराष्ट्र धोरण हे वेगळं असतं, कारण त्यांचा अन्य राष्ट्रांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि म्हणून आपलं सुद्धा परराष्ट्र धोरण हे प्रत्येक राष्ट्राबरोबर वेगवेगळं आहे. पण काही महत्त्वाचे घटक आहेत ज्याच्यावर आधारित आपल्याला परराष्ट्र धोरण ठरवावं लागतं. त्यातला पहिला मुद्दा आहे देशाचे भौगोलिक स्थान. तुम्ही पृथ्वी गोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्या राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशापासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्राच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्र किनारा लाभला आहे, तर काही राष्ट्राकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्यावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, राष्ट्रीय संरक्षण करण्यासाठी आणि आर्थिक उन्नती करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या देशाची कशी कशी मदत होईल, त्यांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती कोणकोणती आहे, समुद्र किनारा त्यांना लाभलेला आहे का, त्यांच्या जमिनीचा पोत कसा आहे, उपलब्धता त्यांच्याकडे कशी आहे, त्याच्यावर आधारित परराष्ट्र धोरण आपल्याला ठरवावं लागतं. एखाद्या देशाकडे खनिज संपत्तीचा अधिक साठा असेल तर आपल्या आर्थिक विकासामध्ये त्यांचा मूलभूत उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून त्या देशाचं भौगोलिक स्थान लक्षात घेऊन, आपल्या देशाची भौगोलिक मर्यादा लक्षात घेऊन आपण त्या देशाकडून मागणी करू शकतो आणि त्याच्या आधारावर आपल्या देशाची आर्थिक आणि संरक्षण स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. असंच परराष्ट्र धोरण ठरवणारा दुसरा मुद्दा आहे म्हणजे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते, कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाची व्यवस्था ही लोकशाही व्यवस्था आहे. मजबूत, जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये नांदते आहे आणि यशस्वीपणे नांदते आहे. एकदाही फक्त आणीबाणीचा कालखंड सोडला 2 वर्षाचा, तर भारताची लोकशाही कधीही अडचणीत आलेली आपल्या लक्षात येत नाही. मग या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जो असतो त्याला सुद्धा परराष्ट्र धोरणामध्ये सहभागी व्हावंसं वाटतं. तो सुद्धा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत स्थित सरकार जे आहे, अस्तित्वात सरकार जे आहे, त्यांना प्रश्न विचारून परराष्ट्र धोरण चुकीचं आहे की बरोबर आहे याची चर्चा संसदेमध्ये घडवून आणू शकतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरण हे देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. त्यातली राजकीय व्यवस्था कशी आहे त्या व्यवस्थेवर सुद्धा ते आधारित असलेलं आपल्या लक्षात येतं. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. आपला देश संघराज्यांचा देश आहे, त्याच्यामुळे ज्या देशामध्ये संघराज्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये घटक राज्यांची निर्मिती असते आणि म्हणून घटक राज्यांचाही विचार त्या देशाचं परराष्ट्र धोरण ठरवताना करावा लागतो, कारण शेजारी राष्ट्रामधील घडामोडीचा घटक राज्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडीचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास
पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, श्रीलंकेत राहणारे लोक, तमिळ लोक आणि त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये राहणारे लोक किंवा हे सारख्या वंशाचे असल्यामुळं एखादा निर्णय श्रीलंकेच्या बाबतीतला जर झाला तर त्या राज्याला जर समजावून नाही घेतलं, त्या राज्याला विश्वासात नाही घेतलं किंवा त्या राज्याची स्थिती लक्षात नाही घेतली तर परराष्ट्र धोरणामध्ये मोठी चूक होऊ शकते. आणि म्हणून घटक राज्य, संघराज्यामध्ये जे घटक राज्य असतात त्यांचाही विचार परराष्ट्र धोरण ठरवताना करावा लागतो. पुढचा मुद्दा बघा, आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे तितकेच ते शेजारी देशामध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आसपासच्या आपल्या शेजारी राष्ट्राचा जर विचार केला तर ज्या शेजारी राष्ट्रांच्यामध्ये लोकशाही व्यवस्था नाही आहे, जिथं हुकुमशाही व्यवस्था आहे, त्यांचा भारतातील लोकशाही व्यवस्थेला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून आसपाससुद्धा आपल्याकडं जशी लोकशाही व्यवस्था आहे, लोकांना अधिकाधिक अधिकार देण्यासाठी भारतीय संसद ज्या पद्धतीनं प्रयत्न करते तसेच प्रयत्न अन्य राष्ट्रांनी सुद्धा केले पाहिजेत. तिथं लोकशाही नांदली पाहिजे, तिथंसुद्धा शांतता सुरक्षितता नांदली पाहिजे, असा विचार भारतसुद्धा वारंवार करत असलेला आपल्या लक्षात येतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यावर परराष्ट्र धोरण अवलंबून आहे असा पुढचा मुद्दा, तिसरा मुद्दा असा आहे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाची आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. कसा अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो आपण समजावून घेऊया. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे, कोणत्या गोष्टी आपल्यात जास्त पिकतात, जास्त उत्पादन होतं, ज्या गोष्टींची जास्त उत्पादन होतं त्या गोष्टी आपल्याला निर्यात कराव्या लागतात आणि ज्या गोष्टी आपल्याला देशात आपल्या कमी पडतात त्या मागवाव्या लागतात. आणि असाच विचार आपल्याला देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी करावा लागतो. पुढचा मुद्दा काय आहे, सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितकेच सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येते. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण जर विचार केला तर तो विचार फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्था जी आहे, ही अर्थव्यवस्थेचा दुसरा मुद्दा जो आहे त्या अर्थाची सुरक्षा जी आहे, ह्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. अजूनही काही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक आहेत. पुढच्या तासाला आपण त्यांचा विचार करणार आहोत. धन्यवाद.